श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. सगळ्या बऱ्याच ताई व्हिडिओ टाकत असतील पण व्ह्यूज कमी येत असतील, सबस्क्रायबर कमी होत असतील तर प्लीज कोणीसुद्धा घाबरून जाऊ नका. तुमच्या चॅनेलला काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे. आत्ता सणवारांचे दिवस असल्यामुळे थोड्याशा व्ह्यूज सगळ्यांच्याच कमी झालेल्या आहेत. तुम्हाला तर माहिती आहे मी चॅनेल चेकिंगचं काम करते. चॅनेल चेक करताना बऱ्याच ताईंचा माझ्याशी संबंध येत असतो. त्यावरून ना मला मी म्हणजे बऱ्याच ताईंशी बोलल्यानंतर ना मला एक गोष्ट आढळली. मला असं वाटलं ती माझ्या खरंच बाकीच्या पण ज्या माझ्यापर्यंत पोहोचल्या नाहीत त्या ताईंच्यापर्यंत पण म्हणजे ही गोष्ट जावावी, किंवा ज्या ताईंनी अजून सुरुवात केली नाही त्यांनाही याचा कदाचित लाभ होईल, या संदर्भातच आजचा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. ज्या वेळेला मी बऱ्याच ताईंशी फोनवर बोलत असते त्यावेळेला मला कुठंतरी जाणवलं की त्या म्हणतात, ताई घरातून बाहेर जाऊन जॉब नाही करू शकत, पण माझ्याकडे काहीतरी कला आहे ती मला यूट्यूबवर दाखवायची आहे आणि त्यातून थोडेफार पैसे कमवायचे आहेत, कारण माझ्या घराला, माझ्या संसाराला, मुलांच्या शिक्षणाला कुठेतरी हातभार लागेल म्हणून मी ताई यूट्यूबवर काम करत आहे. असं हो, ठीक आहे, सगळेजण पैशासाठीच काम करतात, पण ना यूट्यूबचं एक असंही सत्य आहे की हे ॲप आहे आणि ते कधी बंद पडेल हे कोणीच सांगू शकत नाही. यूट्यूबमध्ये पैसा आहे का, तर आहे, कारण बऱ्याच मोठमोठ्या यूट्यूबरांनी त्याच्यावर आपलं म्हणजे करिअर केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी घर, बंगला, गाडी, बरंच काही काही व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. हे सगळं मान्य आहे, पण त्यावेळेला जास्त असं म्हणजे जास्त यूट्यूबर नव्हते, त्यामुळे त्यांचे चॅनल सक्सेस झाले. आत्ता आपल्या वेळेला ना खूप स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्यालासुद्धा तसा कंटेंट देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर मला म्हणजे अशा पण काही ताई भेटल्या की ज्यांनी मला सांगितलं, मला खरंच त्यांचं कौतुक करावंसं वाटलं. त्या म्हटल्या, ताई आम्ही यूट्यूबवर कामसुद्धा करतो आणि पार्ट टाईम दुसरा घरातील व्यवसायसुद्धा करतो, जसं की मेसचे डबे असतील, जेवणांच्या ऑर्डरी असतील, किंवा टेलरिंग काम असेल, किंवा प्रायव्हेट ट्युशन असतील, किंवा गोधडी शिवण्याचं काम असेल, आत्ता ट्रेंडिंगमध्ये चाललेलं क्राफ्ट रंगोली, किंवा रक्षाबंधन झालं त्याच्या राख्या बनवणं, लोकरीचे ऊनचे रुमाल, तोरणं बनवणं, असं बरंच काही काम करतात आणि ते सगळं ते काम ना त्या यूट्यूबवर ॲड करून ते विकण्याचा प्रयत्न करतात. खरंच अशा ताईंचं ना कौतुक करावं तेवढं कमीच आहे, पण बऱ्याच ताईंना या गोष्टींची आयडिया नाही आहे. म्हणून मी एक सांगते की तुम्ही फक्त यूट्यूबवर फोकस करू नका. ठीक आहे, हे यूट्यूबवर कधी फोकस करायचा, ज्या वेळेला जास्त सणवार नसेल, आपल्या कोणत्या वस्तूंना जास्त मागणी नसेल. जसं की आता बघा, मे, जून, जुलै या 3 महिन्यात मी तुम्हाला सांगितलेलं यूट्यूब चॅनल भरपूर चालतात. त्यावेळेला आमचेसुद्धा चॅनल चालले. आता तुम्ही सांगा, म्हणजे गणपती आले, ठीक आहे, आता जर मी गणपती टेकची माहिती देत बसले तर कोण माझा व्हिडिओ बघणार आहे, कारण काही गरज आहे लोकांना. पण हेच जर मी काही वेगळी माहिती सांगितली तर गौरी गणपतीसाठी जी चांगली आहे किंवा काय, तर लोक आवर्जून बघतील. अगदी तसंच आहे, तुम्हाला पण ना यूट्यूबवर काम करायचं आहे ना, यूट्यूबवर काम करा, पण त्याच्यासोबत दुसरा पार्ट टाईम काहीतरी तुम्ही व्यवसाय करा. कारण यूट्यूब हे असंही काही सबस्क्रायबरांच्या बाबतीत झालेलं आहे की रात्रीत चॅनल होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघितले तर चॅनल गायब झालेले आहेत. काय करणार सांगा ना, एवढी केलेली मेहनत वाया गेलेली आहे आणि हे कुणाशी भांडू पण शकत नाही, कुणाला काय सांगणार चॅनल रिटर्न आणण्यासाठी. असं बऱ्याच जणांच्या सोबत घडायला लागलं आहे, कारण यूट्यूबचे प्रत्येक वेळी नवनवीन नियम येत आहेत, अल्गोरिथम चेंज होत आहे, चॅनल डिमॉनिटाईज होत आहेत, काहीतरी स्ट्राईक येत आहेत, चॅनल डिलीट होत आहेत. अशा वेळेला काय करायचं, दुसरा आपल्याकडे सोर्सच उरत नाही आणि हे ॲप आहे हो, ते कधीही बंद पडू शकतं. पण आपण जो घरगुती व्यवसाय करतो, ती आपण स्वतः शिकलेली कला आहे, ती कधीच बंद पडणार नाही, कारण जोपर्यंत आपण ती करतोय ना तसं त्यात म्हणजे अजून जास्त वाढ होणार आहे. त्यामुळे ना तुम्ही यूट्यूबसोबत घर बसल्या अजून काही काम करता येईल हे सुद्धा बघा. आत्ता ना सगळे आपले सण चालू होत आहेत, मग सणांना काय लागतं, तुम्ही उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही आत्ता मोठमोठ्या यूट्यूबरांना बघतायत. आज मराठी यूट्यूबर प्रत्येक ताईनं कितीतरी आहेत बघा मोठमोठ्या यूट्यूबर, त्यांनी साड्यांचा व्यवसाय बिझनेस चालू केलेला आहे, कोणी दागिनं विकते, म्हणजे त्यासुद्धा एवढा यूट्यूबमधून पैसा कमवत असल्या तरी त्यांनी दुसरा
सोर्स काहीतरी चालू केला आहे की घर बसल्या काहीतरी चालू करता येईल. जर यूट्यूब बंद पडलं तरी आम्ही तिथून तरी आमचा व्यवसाय सुरू ठेवू. आणि यूट्यूबला त्यांनी मार्केटिंग बनवलेलं आहे, म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही तिथं मार्केटिंग करू शकता, लोकांशी कनेक्ट राहू शकता. आपला बिझनेस कसा आहे तो व्हिडिओच्या मार्फत तुम्ही लोकांना देऊ शकता. म्हणजे अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. मग आपण फक्त रात्रंदिवस हातात कॅमेरा घेऊन बसलो, व्हिडिओ एडिटिंग करत बसलो, फक्त यूट्यूबवर फोकस करत बसलो, तर मग उद्या काय म्हणजे मी पण सांगू शकत नाही ना कोणाच्या चॅनलला कधी काय. देव करो असं कधी कुणाच्या बाबतीत न हो, पण जर आपला दुसराही व्यवसाय काही चालू असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही ना. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी तुम्हाला माझंसुद्धा उदाहरण बऱ्याच व्हिडिओमधून देत असते. आता माझा टेलरिंगचा व्यवसाय आहे. 2-3 महिन्यात थोडासा सीझन कमी होता. आता गणपती रक्षाबंधनपासून माझा फुल सीझन असतो. मला वेळ नसतो यूट्यूबवर व्हिडिओ हे बनवायचं. का तर इकडे मला 4-4, 5-5 ब्लाऊज दिवसाला होतात. म्हणजे माझा दुसरीकडून कुठंतरी व्यवसाय चालू आहे, मला दुसरीकडून सुद्धा इन्कम चालू आहे. ज्या वेळेला इकडं इन्कम कमी म्हणजे जास्त काम नसतं त्यावेळेला मी व्हिडिओ बनवते, आणि ज्या वेळेला इकडं म्हणजे जास्त काम असतं त्यावेळेला मी व्हिडिओ जास्त बनवत नाही. मग तुम्हीसुद्धा ना ताईंनो हे करा, काहीतरी व्यवसाय करा. टेलरिंग असू द्या, जेवणाचे डबे असू द्या, किंवा हल्ली दिवाळीला झुंबर बनवतात, गणपतीचं डेकोरेशनचं सामान असतं, असं काहीतरी करा. पण प्लीज कोणीसुद्धा घरी फक्त यूट्यूबवर अवलंबून राहू नका, असं मला खरंच मनापासून वाटतं आहे. म्हणून तर मी तुम्हाला म्हणजे बऱ्याच व्हिडिओतून सांगत असते, घर बसल्या तुम्ही काहीतरी व्यवसाय करा. यूट्यूब हा म्हणजे पार्ट टाईम ठेवा, की बाबा चला काहीतरी आपण आपल्याकडे आहे ते आपण लोकांना फ्रीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, ज्यावेळी आपण फ्रीमध्ये सांगतो म्हणजे काय करतो, आपल्या व्यवसायाची थोडक्यात ॲड करत असतो. आता तुम्ही हिंदी टेकवाले बघताय मोठमोठे, त्यांनीसुद्धा त्यांचे कोर्स लॉन्च केलेले आहेत, किंवा वेगवेगळ्या त्यांनी वेबसाईट ओपन केलेले आहेत, आणि मोठमोठ्या कंपन्यांचं ते म्हणजे प्रमोशन करत असतात. म्हणजे प्रत्येकजण ना यूट्यूबसोबत दुसरा पार्ट टाईम जॉबसुद्धा करत आहे. कारण उद्या काही झालं तर आपला तो जॉब किंवा व्यवसाय असेल तो सेफ राहावा, त्यातून आपलं इन्कम चालू राहावा, हे सगळं बघत असतात. त्यामुळं प्लीज ताईंनो, ज्या म्हणजे खरंच तुम्हाला काहीतरी काम करायचं आहे, लवकर पैसे कमवायचे आहेत ना, तर तुम्ही, मला तर असं वाटतं आहे की तुम्ही घर बसल्या ना दुसरासुद्धा व्यवसाय चालू करा. कारण यूट्यूब तर आहे, यूट्यूबमध्ये आपण सक्सेस होऊ. मी तुम्हाला या व्हिडिओतून डिमोटिवेट अजिबात करत नाही. उलट तुम्हाला एक सांगते की आत्ता ना दिवाळी, दसरा, गणपती या दिवसातसुद्धा ना आपण घर बसल्या काम करून थोडेफार पैसे कमवू शकतो. म्हणून मी हे सांगत आहे तुम्हाला. शेवटी बघा, जर खरंच तुम्हाला वाटतंय का म्हणजे मी सांगितलेलं बरोबर आहे, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की बरोबर आहे ताई, यूट्यूबसोबत आपण दुसरासुद्धा व्यवसाय केला पाहिजे. कारण मी पण मोठमोठ्या यूट्यूबरांचे व्हिडिओ बघते, ज्यावेळेला त्यांचे वेगवेगळे व्यवसाय बघते त्यावेळेला मलाही असं वाटायला लागलं, अरे म्हणजे काही मराठीमधल्या अशा काही बऱ्याच ताई आहेत त्या फक्त यूट्यूबवर काम करत आहेत, बऱ्याच वेळेला अजून त्यांचे चॅनल मॉनिटाईज नाही झाले, डिप्रेशनमध्ये जात आहेत. का तर एवढा वेळ देतो आहे आपण आणि आपल्याला कुठूनच इन्कम मिळत नाही. पण ॲटलिस्ट जर आपण दुसरा पार्ट टाईम घरबसल्या काही व्यवसाय करत असून तर त्यातून तरी आपला इन्कम चालू राहील ना. जर एखाद्या महिन्यात यूट्यूबचं आपलं पेमेंट नाही आलं तर आपला दुसरा व्यवसाय आहे त्यातून तरी आपल्याला पेमेंट मिळेल ना, असं होईल ना. म्हणून तर बघा, आता विचार करा. मला असं वाटतं की फक्त यूट्यूबवर अवलंबून राहू नका, तुम्हीसुद्धा काहीतरी पार्ट टाईम करा. घर बसल्या बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या. थोडंसं सर्च करा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळून जातील. मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.